पारावर आलो तर या ठिकाणी बंबे खूप सारे आलेले होते। रामकृष्ण हरी मित्रांनो, मी मंगेश सपकाळ। बंबे का आले असेल काय माहिती, नंतर कळालं की नाल्या अंडरग्राऊंड करणे चालू होत्या। मग प्रश्न पडला, सर्वच नाल्या अंडरग्राऊंड चालू आहे का? तर याचे उत्तर नाही। वाल्मिक नगर पासून ते बुद्धवाडा पर्यंत अंडरग्राऊंड नाल्या चालू आहे। पूर्ण गावात होईल का काय माहिती। मी का म्हणतोय, छोटीशी भागुबाई ज्या ठिकाणाहून देवी स्वारी निघते ना, त्या ठिकाणी लाखो पब्लिक येते देवीची स्वारी बघण्यासाठी। त्या ठिकाणी नाल्या आहे पण अंडरग्राऊंड नाल्या झालेल्या नाही। या वर्षी आणि मागच्या वर्षी देवीची पोत खेळत असताना भाविक भक्त नालीत पडत असतात। बात तो सही है। म्हणून सरपंच साहेबांना विनंती आहे, ज्या ठिकाणाहून देवीची स्वारी निघते आणि ज्या ठिकाणी विसर्जित होते त्या ठिकाणी पर्यंत अंडरग्राऊंड नाली लवकरात लवकर करून देणे ही नम्रतेची आणि कळकळीची विनंती। तर ह्याच ठिकाणी नाही तर पूर्ण गावात अंडरग्राऊंड नाल्या झाल्या पाहिजे। आणि हो, अजून एक प्रश्न, आपण म्हणतात हागणदारी मुक्त गाव झालंय। ठीक आहे, हागणदारी मुक्त गाव झालंय, पण गावातील घाण अजून तशीच आहे। आपण सर्वांनी गडी ऐकली असेल, एक्झिट ज्या ठिकाणाहून देवीची स्वारी निघते त्याच्याच बाजूला एक हागणदारी म्हणून 10 ते 15 गुंठ्यात त्या ठिकाणी मोठमोठाले झाडपाला आणि अडचण एवढी झाली आहे की त्या ठिकाणी साप, इच्चू, उंदीर, घुशी असे अनेक प्रकारचे डेंजर प्राणी त्या ठिकाणी निघत आहे। म्हणून लवकरात लवकर काहीतरी तोडगा काढून त्या ठिकाणी एक छोटंसं मंदिर का होईना, एवढं लवकरात लवकर त्या जागेवर निर्णय घ्यावा। छोटंसं मंदिर झालं तर छोटे मोठे कार्यक्रम या ठिकाणी होत राहतील। लखनच्या दुकानात आलो तर शिव मोजत होता चिल्लर 1-2 रुपयाची। काही वेळाने डायरेक्ट पोचलो टोक्यावर सोयाबीनच्या वावरामध्ये। हरणा काय खात होत्या काय माहित। आता आलो होतो गावाळीमध्ये, मिरचीचे पोते भरणे चालू होते, पण शिव मध्ये का करत होता काय माहिती। थोड्या वेळाने नाना म्हणे मेथीवर 10 मिनिटं तुषार चालू कर, म्हणजे मोटार चालू कर। मोटार चालू केली तर शिवला एवढं भारी वाटायला लागलं की शिव म्हणे की कारंजे चालू झाले आपल्या शेतात। शिव काय म्हणतोय बघा। शिव बैलगाडीवर चढला, शिव नळ चालू करत होता, शिव पाणी पित होता, शिव कच्ची सीताफळ सुद्धा खात होता। आता शिव तर काय मिरची पण खात होता। शिवची रनिंग आवडली तर लाईक आणि फॉलो नक्की करा। चला मग, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, फॉलो, शेअर। चला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये। रामकृष्ण हरी।